श्री गणेशाय नमः। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुमची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मणे निवृत्ती दासु अवधारी जोजी समचरण सरोजं सांद्रनीनाबुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अध्याय 14 गुणातीत योग। गुणते कैसे कीते कैसे कीते बांधते कवणे रीते नातरी गुणातीते चिन्हे काय। गुणते कैसे किती बांधते कवणे रीते नातरी गुणातीती चिन्हे काही। एवं यया आघवेया अर्थारूप करावया विशो एथ 14व्या अध्यायासी। प्रथम विषय प्रतिपादनास सुरुवात करण्यापूर्वी श्री निवृत्तीनाथांची स्तुती प्रज्ञा प्रभात सूर्य व निरंतर कारुण्य सिंधू आचार्य इत्यादी विशेषणांनी श्री ज्ञानदेवांनी मोठ्या आदराने केली आहे। शेवटी ते म्हणतात, आपल्या खास स्वरूपाचे वर्णन करावयास जेथे वेदालाही अडचण पडली तेथे माझा काय लाग लागणार आहे, म्हणून निवांतपणे आपल्या चरणी मस्तक ठेवून आपल्या जवळ एवढीच भिक्षा मागतो की गीतेतील गूढ अभिप्राय स्पष्ट करून तो मराठी भाषेत नवरसांनी भरून आणण्याच्या माझ्या कार्यात आपली पूर्ण कृपा असावी। नंतर 13व्या अध्यायातून 14वा अध्याय कसा निर्माण झाला ही अध्याय संगती त्यांनी सांगितली व मग गीतेचे व्याख्यान करण्यास आरंभ केला। भगवान म्हणतात, ज्ञान हे काही बाहेरून यावयाचे नाही, ते ज्याचे त्याच्यापाशीच आहे नव्हे, ते त्याचे स्वरूपच आहे। परंतु जीवाला भवस्वर्गातील नाशिवंत विषयांची चटक लागली, त्यामुळे या जवळच्या ज्ञानाला तो विसरला। जर जीवाने विषयात गुंतलेले मन पुन्हा अंतर्मुख करून या सर्वोत्कृष्ट ज्ञानाकडे लावले तर त्याच्या मागची जन्म मरणाची दुःखाची परंपरा कायम सुटून तो माझ्या स्वरूपाला पावेल व मी जेवढा अनंत व आनंदरूप आहे तेवढा तो होईल। ते पुढे म्हणतात, जीव आपल्या या स्वरूप ज्ञानाला विसरतो त्या स्थितीलाच शास्त्रात अज्ञान म्हटले आहे। या स्थितीत जसे त्याला आपल्या यथार्थ स्वरूपाचे ज्ञान नसते तसे मी देह अशा विपरीत अवस्थेचेही भान नसते। हे अज्ञान चित्प्रकाशावर आवरण घालते। या आवृत प्रकाशालाच क्षेत्रज्ञ असे म्हणतात। आपण कोण आहोत हे विसरून अज्ञानाशी संबंध ठेवून त्याचेच महत्त्व वाढवावयाचे हा या क्षेत्रज्ञाचा स्वभावच आहे। या स्वभावामुळेच वस्तू आपल्या यथार्थ स्वरूपाला जाणू शकत नाहीच, पण ती आपणास दृश्य करून नाना प्रकारांनी पाहते। अज्ञानाच्या कार्यास अशी सुरुवात होते, मग पुढे मन बुद्धी अहंकार इत्यादी 8 विकारांच्या सहाय्याने त्रिगुणात्मक अशा अनेक ब्रह्मांडाची उत्पत्ती होते। आपले जग हे त्यातीलच एक भाग आहे। या दृश्यमान विश्वाच्या रूपाने देखील मीच ओतप्रोत भरून राहिलो आहे। या विश्वातील चित्रविचित्र भूतांचे प्रकाशन मीच करतो। जीवाला आपल्या मूळ स्वरूपाची यथार्थ जाणीव झाली म्हणजे वेगवेगळेपणाने
दृश्य स्वरूपाने प्रतीत होणारे ते जग मावळते. मात्र ज्यावेळी जीव स्वतःला ओळखत नाही त्यावेळी तो अज्ञानाला वश होऊन देहच मी, जन्म मरणादी देहाचे धर्म ते माझे आहेत असे विपरीतपणे मानू लागतो. सत्व, रज व तम या 3 गुणांमुळे जीव पुढील जन्मासाठी बांधला जातो. देहात सत्व गुणाची वाढ झाली म्हणजे विषयांकडे धावण्याची मनाची धाव कमी झालेली असते. विवेक त्याच्या ठिकाणी जागृत असतो, परंतु मी सुखी व ज्ञानी असा ज्याच्या ठिकाणी पुंज असतोच. त्यामुळे सत्व गुणांच्या सुख व ज्ञान या 2 पाशांनी तो बांधलेला असतो. म्हणून मृत्यूनंतर त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. परंतु त्याच्या ठिकाणी असलेल्या सत्वगुणाच्या उत्कर्षामुळे ज्या कुळात ब्रह्मप्राप्ती सुलभ आहे अशा ज्ञानी पुरुषांच्या कुळात त्याला जन्म प्राप्त होतो. रजोगुणाची वृद्धी ज्याच्या ठिकाणी असते त्याची स्वैरपणे विषय सेवन करण्याकडे प्रवृत्ती असते. इहपर लोकांचे भोग प्राप्त व्हावे म्हणून त्याची सारखी धडपड असते. उसंत अशी क्षणाची नसते. असा पुरुष मृत्यू पावला तर पुन्हा कर्मे करणाऱ्यांच्या घरीच जन्माला येतो. तिसरा जो तमोगुण आहे त्याचे आधिक्य झाले तर तो मोहग्रस्त, कमालीचा आळशी, विचारशून्य, बुद्धीने दगडासारखा असा मठ्ठ असतो. भ्रष्टाचरणात त्याचे आयुष्य जाते. प्रमाद, आळस व निद्रा या तमोगुणांच्या पाशांनी बद्ध असणाऱ्या या पुरुषास मरणानंतर पशु, पक्षी, झाड अथवा किडा यांपैकी कोणता तरी एक निकृष्ट जन्म मिळतो. सात्विक गुणांच्या पुरुषाच्या हातून होणाऱ्या पुण्यकर्माचे फळ सुख असते. रजोगुणापासून होणारी कर्मे सुरुवातीस बाहेरून मोठी दिखाऊ अशा सुखाची प्राप्ती करून देणारी वाटतात, परंतु अंतिम फळ हे दुःखच असते. तामस गुणांच्या कर्माविषयी तर बोलावयासच नको. मोह, अज्ञान व प्रमाद या 3हीमुळे तमोगुणापासून दुःखाशिवाय काहीच मिळावयाचे नाही. ज्ञानी पुरुषांना हे 3 गुण व त्यांच्या क्रिया व फळे यांची पुरी कल्पना असल्यामुळे ते जन्मभर सत्वस्थ वृत्तीने राहतात व त्यामुळे त्यांना सुखाचा लाभ होतो. सांगण्याचे तात्पर्य एवढेच की वस्तू हे कोणत्याही अवस्थेत वस्तुत्वाने आपल्याच ठिकाणी पूर्णच आहे, परंतु आपल्या स्वरूपाचा जर का विसर पडला तर ती आपल्याला वस्तुरूपाने न पाहता नाना पदार्थ व त्यातील गुणांप्रमाणे पाहू लागते. या 3 गुणांतील ज्या गुणाचे आधिक्य असेल त्याप्रमाणे सुखाचा अथवा दुःखाचा भोग मिळून मृत्यूनंतर स्वर्ग, मनुष्य अथवा नरक अशी अनुरूप गती प्राप्त होते व 3 गुण पुन्हा देहाच्या रूपाने त्या अज्ञानी जीवाला बंधनामध्ये घालतात. आत्मा त्या स्थितीतही मुक्तच असतो. साक्षीत्वाने या गुणांकडे पाहून त्या गुणांच्या पलीकडे असलेले स्वतः सिद्ध स्वरूप आपले आहे ही खूणगाठ जर दैववशात प्राप्त झाली तर मुक्त स्थितीचा अनुभव या देहातच येईल. मग देहाकडून होणाऱ्या क्रिया प्रकृती ही गुणाधारे करते. मी फक्त साक्षीभूत अधिष्ठान आहे अशी मूळ अहंतेची बैठक ज्याच्या ठिकाणी दृढ होईल. मग कोणत्याही गुणांचा कितीही आविष्कार देहाच्या ठिकाणी झाला तरी त्यामुळे त्याचा अंतर्यामीचा बोध यत्किंचितही कमी होणार नाही. फार काय जन्म, मरण इत्यादी हे जे देहाचे धर्म आहेत त्यांचाही संबंध त्याच्याशीच राहणार नाही असा थोर बोध त्याच्या ठिकाणी राहील. आता गुणातीत पुरुषाचे आचरण कसे असते व तो या 3 गुणातून कसा मुक्त होतो हे भगवंताला अर्जुन विचारू लागला. अर्जुनाचा हा प्रश्न भगवंतांनी सुधारून मांडला. तो असा की गुणातीत पुरुष गुणांच्या गुंताड्यात असताना तो गुणांच्या अधीन आहे का, त्यातून सुटला आहे हे कसे ओळखावयाचे. त्याचे उत्तर देव पुढील प्रमाणे देतात. बरं, 3 गुणांचा आपापल्या प्रौढीने आविष्कार झालेला त्याच्या चित्तावर दिसला तरी तो त्या गुणाशी तादात्म्य करीत नाही, म्हणून त्या विशिष्ट गुणाचे परिणाम त्याच्या चित्तावर होत नाहीत. सत्वगुणामुळे तो स्वतःला सुखी अथवा ज्ञानी, रजोगुणामुळे कर्मठ अथवा तमोगुणामुळे मोहग्रस्त असे समजत नाही. त्यामुळे त्या गुणांपासून उत्पन्न होणारे सुख व दुःख त्याच्या ठिकाणी नसते. गुणातीत पुरुषाचे लक्षण
म्हणजे देह तादात्म्याचा संपूर्ण अभाव. त्यामुळे सुख दुःख, मान अपमान, निंदा स्तुती, सोने माती वगैरे द्वंद्वाची त्याला काहीच बाधा होत नाही. देहाचे तादात्म्य जर त्याने सोडलेले असते, म्हणून भोगप्राप्तीसाठी क्रियांची प्रवृत्ती ही नष्ट झालेली असते. गुणातून सुटका करून घेण्याचा उपाय म्हणजे माझी अव्यभिचारी भक्ती करणे हा होय. मी कोण, माझी भक्ती म्हणजे काय हे नीट समजून घेऊन माझ्या वाचून चित्ताला कोठेही बंधन न ठेवता माझ्या स्वरूपात संपूर्ण नाहीसे होणे हीच माझी श्रेष्ठ व थोर भक्ती आहे. असे झाले म्हणजे विश्व व मी यात भेद राहणारच नाही व विश्वाच्या रूपाने मीच आहे असे दिसून येईल. त्याचप्रमाणे भक्त माझ्यापासून वेगळा असूच शकत नाही हे वर्मही त्याच्या हाती येईल. या अनादि ऐक्याने दृष्टी उघडणे हेच भक्तीचे सार, हीच अव्यभिचारी भक्ती होय. हे जर नीट समजले नाही तर माझी भक्ती ही ब्रह्मस्थितीला प्राप्त करून देण्याचे साधन आहे व मी ब्रह्मापासून निराळा आहे अशी समजूत होईल. पण ते खरे नाही. नित्य अचल सुखरूप असे ब्रह्म मीच आहे असं भगवंत म्हणतात. श्रीकृष्ण व अर्जुन यांतील हा चित्तवेधक संवाद हर्षयुक्त होऊन संजय धृतराष्ट्राला सांगत होता. परंतु धृतराष्ट्र हा पुत्र स्नेहरूपी महारोगाने ग्रस्त झाला असल्यामुळे आपल्या पुत्रांच्या विजयाची वार्ता ऐकण्याकडे त्याचे कान लागून राहिले होते. म्हणून भगवंताचे हे बहुमोल बोल त्याला वायफळ वाटत होते. संजयाची यामुळे मोठी चमत्कारिक स्थिती झाली होती. एकीकडे त्याला आपल्या मालकाची कीव येऊन त्याची या मोहातून सुटका व्हावी अशी तळमळ वाटत होती, तर दुसऱ्या बाजूने त्याच्या अंतःकरणात श्रीकृष्णाच्या वाक्यामुळे आनंदाच्या उर्मी येत होत्या. सात्विक अंतःकरणाच्या संजयाच्या स्थितीचे असे वर्णन करून श्री ज्ञानदेवांनी हा अध्याय संपविला आहे. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे गुणातीतयोगो नाम चतुर्दशोऽध्यायः. श्री सच्चिदानन्दार्पणमस्तु.